एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। विधवा वहिनीचे दिरासोबत अफेअर सुरू होते। अचानक एक दिवस ती गायब झाली। मुलाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर जे काही समोर आलं ते ऐकून अनेकांचा थरकाप उडला। नेमकं काय घडलं जाणून घ्या। अवैध संबंधांच्या चक्रात एका विधवा महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। तिचे दिरासोबत अफेअर चालू होते। नंतर त्याच दिराने तिची हत्या केली आणि मृतदेह लपवला। आता 1 महिन्यानंतर तिचा सांगाडा सापडला आहे। त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाची कथा समोर आली आहे। सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या एका गावातील प्रकरण आहे। अंगद प्रसाद नावाच्या व्यक्तीने नोव्हेंबर 29 रोजी आई सुनैना देवी गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती। त्याने सांगितले की माझी 45 वर्षांची आई 26 नोव्हेंबरपासून गायब आहे, कृपया तिला शोधा। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। पोलिसांनी DCRB अहवालासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। त्यात महिलेच्या मोबाईल नंबर आणि संशयित मोबाईल नंबरचा CDR काढला। त्याच्या तपासणीत असे दिसून आले की सुनैनाचा मोबाईल रामकोला येथील रहिवासी बसंत वापरत आहे। बसंत हा सुनैनाचा दीर होता। घटनेच्या दिवशी दोघांचे लोकेशन नौरंगियात दिसले आणि सुनैनाने शेवटची फोनवर बसंतशीच बोलले होते। पोलिसांनी बसंतशी संपर्क साधला तर तो म्हणाला की मी सुनैना नावाच्या कोणत्याही महिलेला ओळखत नाही, पण पोलिसांना त्याच्यावर संशय आला। संशयाच्या आधारावर शनिवारी बसंतला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले। सुरुवातीला बसंतने पोलिसांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला, पण कठोर चौकशीनंतर तो खरं बोलला आणि म्हणाला, मी सुनैनाची हत्या केली आहे। सुनैना देवी यांचा मुलगा अंगद याला सूचना देण्यात आली। त्याने घटनास्थळी येऊन आईची चप्पल आणि साडी ओळखली। त्यानंतर फॉरेन्सिक टीमने तेथून सर्व पुरावे गोळा केले। पोलिसांनी मानवी कवटी, छोटे हाड आणि इतर हाडांचे अवशेष पडरवणा पोस्टमार्टम हाऊसला पोस्टमार्टमसाठी पाठवले। आरोपी बसंतला पोलिसांनी अटक केली आहे आणि तपास सुरू आहे। अवैध संबंधात हत्या CO खड्डा वीरेंद्र सिंग यांनी सांगितले की आरोपीने चौकशीदरम्यान अवैध संबंधांमुळे हत्या केल्याचे कबूल केले आहे। ASP सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले की विधवा महिलेची तिच्या ममेरा देवराने अवैध संबंधात